नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गृह हरदसर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्षाचा शेवटाला का होईना पण एक छोटीशी आणि थोडीशी नव्हे तर खूप महत्वाची अशी आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्या समोर धडकलेली आहे. मित्रांनो, सोलापूर सकाळचा जो पेपर आहे त्या पेपरला एक बातमी आलेली का नवं वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त, 13,000 जागा भरणार, लोकसभा आचारसंहितेपूर्वीच होणार घोषणा. लोकसभा आचारसंहितेपूर्वीच होणार घोषणा हे जे वाक्य आहे ना बाळांनो, त्या वाक्यात खूप मोठा असा काहीतरी हे या लक्षात ठेवा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकदम प्रॉपरली माहिती मी यामधून तुम्हाला अधिकृत देतोय. त्याच्यानंतर वयवाढी संदर्भातला जो परिपत्रक जो जी आर तो उद्या संपतोय आपला, जो 3 मार्च 2023 जो जी आर आहे वयवाढी संदर्भातला तो उद्या संपतोय. उद्या त्याची व्हॅलिडिटी समाप्त होते. मात्र एमपीएससीची काल जाहिरात आलेली मित्रांनो, आणि एमपीएससी जाहिरातीचे फॉर्म भरायला ही 5 जानेवारीपासून सुरुवात होऊ राहिली. तरी पण एमपीएससी मध्ये ती लागू झाली. कशा पद्धतीने लागू झाली, एमपीएससी पेपर कधी होणार आहे आणि एमपीएससीने ती वयगणना कधीपासून केली, हे सगळं मी सर्व परिपत्रक तुम्हाला ओरिजिनली अधिकृत या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून दाखवणार लक्षामध्ये. ठीक आहे, चला. आचारसंहितापूर्वीच घोषणा होणार, वयवाढ सुद्धा मिळण्याची दाट शक्यता. पण नक्की जाहीर होणार का, फक्त घोषणाबाजी? नक्की पहा, जाहिरात जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊ शकते का? जर आचारसंहितेपूर्वी जर आचारसंहितेपूर्वी घोषणा होणार, आचारसंहितेपूर्वी घोषणा होणार की आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार, हे फार महत्वाचे आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण पहा, कारण की एक 2-4 मिनिटाचा व्हिडिओ असेल परंतु सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, क्लिअर होणार आहे लक्षामध्ये. काळजी करायचं कारण नाही. ते परिपत्रक पाहण्यापूर्वी आपण पेपरला जी बातमी आली होती ती बातमी नक्की काय आहे ते थोडक्यात या ठिकाणी पाहूया. तेवढी बातमी वाचून झाल्यानंतर मग आपण पुढे जाऊया. व्यवस्थित पहा, सगळे लक्ष द्या. नववर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त, 13,000 जागा भरणार, लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा. व्यवस्थित थोडंसं एक वाचतो, हे सर्वांनीच तुम्ही वाचलेले, हे सगळे स्क्रीनशॉट तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही पण मला सर्वांनी पाठवलेले आहेत. मात्र त्याच्यात काय दिलेले ते पहा आणि त्यानुसार आपण पुढं मी तुम्हाला परिपत्रक दाखवतो एमपीएससीचं का वयवाढी संदर्भात नक्की काय होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढ त्या 3 मार्चच्या जी आर नुसार उद्या ज्या विद्यार्थ्यांचं वय संपत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे पूर्ण परफेक्ट शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कारण की तुम्हाला समजेल की उद्याचं जे परिपत्रक, उद्या जे वयवाढीचा जी आर संपतोय तो जी आर आणि जी एमपीएससीची जाहिरात आली 5 जानेवारीला ज्याचे फॉर्म भरायला सुरुवात होती ती जाहिरात, याच्यात किती साम्य किंवा किती ऐक्य हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं. बघा, राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नवनवीन 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार. नवं वर्षात 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे. त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल. 1 मिनिट, नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल म्हणजे 15 फेब्रुवारीला आय थिंक बऱ्याच पीटीसीचे पासिंग आउट आहे 15 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर जे काही थोडंफार असेल त्यांचं मार्च अखेर संपून जाईल नवप्रविष्टांचं. हे प्रविष्टांचं सर्व संपल्यानंतर, सर्व पीटीसी खाली झाल्यानंतर मुंबईचे जे 5-5.5-6 हजार काही जे शिल्लक चालकचे प्लस मुंबई शिपाईचे हे जातील, पहिले ते जातील लक्षात ठेवा. ही गोष्ट क्लिअर करवतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय मार्च अखेर संपेल. तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदरच पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते. होणार आहे असं नाही सांगितलं, होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोण आता हे विश्वसनीय सूत्र हे काही माहित नाही, कोण सूत्र आहेत काही माहित नाही. मात्र लक्षात ठेवा, बातमी आनंदाची, बातमी महत्वाची आणि असं जर झालं तर आपल्यासाठी नक्कीच चांगले. जे काही विद्यार्थी असतील, मुकुल आणि त्यांची जी काही टीम होती, शाहरुख पठाण, मुकुल यांची जी काही टीम होती, जे काही आंदोलन झाले ठिकठिकाणी, संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही निवेदनं दिली त्या निवेदनाचा जो काही पूर्णपणे जो वणवा पेटला होता संपूर्ण महाराष्ट्रभर, हे त्याचंच फळ आहे मित्रांनो, बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. जर ते वन वे पेटत नव्हते, ते आंदोलन जर होत नव्हते, ते उपोषण जर होत नव्हते तर अशा बातम्या पण तुम्हाला पाहायला भेटल्या नसते ह्या 2024 मध्ये. मात्र जरी 2024 मध्ये जाहिरात आली, आचारसंहितेपूर्वी जाहिरात आली, तरी मित्रांनो भरती प्रक्रिया हा विलंबच होत चालणार आहे लक्षात ठेवा. कारण का मध्यंतरीच्या काळामध्ये सगळे गडबडी आहेत लक्षामध्ये. पुढे काय सांगितलंय, राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या 70 वर्षापूर्वीच्या आकृतिबंधानुसार मनुष्यबळ आहे. राज्यातील सद्यस्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. जून महिन्यामध्ये राज्याचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला. पुढं जून महिन्यामध्ये, लक्षात ठेवा. जून महिन्यामध्ये एक आकृतीबंध तयार केला होता. परत तो आकृतीबंध 10 ऑक्टोबरला आला आणि परत तो एक आकृतीबंध 18 नोव्हेंबर का 28 नोव्हेंबरला आला आणि त्या दोन्ही आकृत्याबंधांमध्ये काहीतरी तफावत आढळली, म्हणून नवीन आकृतीबंध तयार करण्याचं काम सुरू झाले 15 डिसेंबर पासून. आज 30 डिसेंबर आहे. 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर म्हणजे 30 डिसेंबर म्हणजे आज शेवटची बैठक होईल डीजींसोबत. त्याच्यासोबत ते एसपी, संपूर्ण राज्याचे एसपी कार्यालय, लिपिक वगैरे जे आहेत ना भरती प्रक्रियेमध्ये, त्यांचे त्या ठिकाणी बैठक आहेत. कशासाठी? का नवीन आकृतीबंध तयार करायचा आहे. का जे 2-3 आकृतीबंध आले होते त्या 2-3 आकृतीबंधामध्ये काहीतरी तफावत आहे, त्यासाठी नवीन आकृतीबंध त्या ठिकाणी तयार करायचा आहे. लक्षामध्ये माहिती आवडते, नक्की माहिती समजते मी काय सांगतोय, लाईक करा. नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढे त्यांनी सांगितलंय की जून महिन्यामध्ये राज्य विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला होता. त्यामुळे नवीन किती पोलिसांची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. म्हणजे ती प्रक्रिया इन प्रोसेस चालू आहे. लक्षात ठेवा, सध्या ती प्रॉपरली प्रोसेस चालू आहे. ही खरे मागवली जाते, ही प्रोसेस चालू आहे. त्यानंतर मनुष्यबळाचे प्रस्ताव मागवून घेतले आहेतच आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतीश पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा 1976चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते आणि तो जो 76चा नव्याने केल्याचे सांगितले होते त्या आकृतीबंधाचं आता काम चालू आहे मित्रांनो. सध्या आज शेवटचे दिवस आहे. 15 डिसेंबर पासून ते काम चालू झाले. आज 30 डिसेंबर, 15 दिवस ते काम चालू होतं. संपूर्ण राज्याचे एसपी, सीपी जे काही होते त्यांच्यासोबत त्या बैठका त्या ठिकाणी लावल्या होत्या. त्याचं टाइम टेबल पण आलं होतं आणि त्या टाइम टेबलवरती मी व्हिडिओ पण टाकला होता. हवं तर तुम्ही 15 तारखेचा किंवा 16 तारखेचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं आपल्याला की गृह विभाग, त्याने काय सांगितलं, गृह विभाग 23,000 पोलिसांची भरती केली आहे. गृह विभागाने 23,000 पोलिसांची भरती केली आहे, तरी देखील पोलीस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. 23,000 विभागांची भरती केली आहे म्हणजे ती 21-22 तर झाली. ती आता जी झाली जे मुंबईची ट्रेनिंगच्या बाकीत काही, ती 23,000 पदांची भरती केलेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आता 23,000चा काही संबंध नाही. आता बरेच विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट आल्या मला, काही मेसेज व्हॉट्सअपला, कसं रे 13,000 प्रिंट मिस्टेक आहे का, 23चे 13? अरे बाबा, ते 23,000 पाठीमागचे होते, आताची 13,000 आहे. लक्षामध्ये हा, तरी देखील पोलीस खात्यात मनुष्यबळ कमीच पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल असे सूत्रांनी सांगितले. नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल असं सुद्धा काय झालं, सूत्रांनी सांगितलं. लक्षामध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवर्षी 6,000 पद रिक्त होतात, कारण का राज्याच्या पोलीस दलात जवळजवळ 2 लाख कॉन्स्टेबल आहेत. लक्षामध्ये. त्यात दरवर्षी 2.5 ते 3% पोलीस सेवानिवृत्त होतात. 1,000 पर्यंत पोलिसांचा पदोन्नती होते आणि काही जण स्वेच्छा निवृत्ती घेतात, तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणामुळे जवळपास 6,000 पोलिसांची पदे रिक्त होतात. अशी माहिती खास पदक किंवा विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली आहे. म्हणजे ही माहिती खरी आहे. लक्षात घ्या, आपलं भरती प्रक्रिया विभाग यांच्या अंतर्गत चालतो. त्याच्यानंतर 2 वर्षांनी मिळून अंदाजे 13,000 पदे रिक्त असतील. नुकत्याच भरती झालेल्या नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपणार आहे. तत्पूर्वी नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते. त्याच वेळी फार महत्वाच्या, त्याच वेळी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरील तरुणांना भरतीत संधी मिळू शकते. काय? त्याच वेळी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरील तरुणांना भरतीची संधी मिळू शकते. आपण जे काही आंदोलने केले, जे काही आपण मोठमोठ्याने या ठिकाणी वनवे पेटवले, त्याचं फळ म्हणजे जाहिरात आली. आणि दुसरी गोष्ट, जाहिरात आली म्हणजे ह्या बातम्या येऊ राहिल्यात, जाहिरात सुद्धा लवकरच येऊ शकते. त्याच्यानंतरचं ज्यांचं वय संपलेले, मी त्यावेळेस सांगत होतो, आत्ताही सांगतो, पुढेही तेच सांगेल, जरी वय संपलं असलं, जरी GR 31 डिसेंबर 2023 ला संपत असला, तरी मी एक वाक्य बोललो त्यावेळेस, तो GR फक्त बदलन आणि ते असं 31 डिसेंबर 2024च्या आत ज्यांचं वय संपत आहे त्यांना सहभाग घेता येईल, असं होईल. बाकी काही होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी संधी मिळू शकते नाही, मिळावीच लागेल आणि संधी द्यावीच लागेल. शकते नाही, मिळणारच. लक्षामध्ये. ठीक आहे. मग काल MPSC जाहिरात आली. मग MPSC जाहिरातीमध्ये काय झालं आपण पाहू आता. नक्की MPSC जाहिरातीने काय सांगितलं, काय त्याच्यातले एक आपल्याला बोध घेण्याजोगं काय झालं MPSC जाहिरातीमधून, हे तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगतो. फार महत्वाची गोष्ट आहे ती. MPSC जाहिरातीकडे जाऊ आपण. MPSC जाहिरात पाहतो. थोडक्यात MPSC जाहिरात आपण या ठिकाणी पाहू. लक्षामध्ये. या ठिकाणी तुम्हाला दिसते MPSC जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. ओके, काल आली. लक्षामध्ये. हा, त्यांनी काय सांगितले पहा तुम्हाला. त्यांनी काय सांगितलंय की महाराष्ट्र राज्यसेवेची जाहिरात, राज्यसेवेची जाहिरात आहे. त्यांनी काय सांगितलंय की संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ती परीक्षा होणार आहे राज्यसेवेची. 205 जागांची जाहिरात कधी आली बाळांनो? काल आली. फॉर्म भरायला सुरुवात झाली का? काल नाही, काल जाहिरात आलेली. काल फॉर्म भरायला सुरुवात झाली. ही पहिली गोष्ट तुमच्या लक्षात घ्या. फॉर्म भरायला सुरुवात बघा कधी होणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 5 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024. हे 20 दिवस. 5 जानेवारी ते 25 जानेवारी. लक्षामध्ये. हा एवढंच पाहिजे होतं आपल्याला, बाकी काही नाही. समजलं. आता सगळ्यात महत्वाचं, कहाणी में जो रियल स्टेट आहे आगे,
आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं पहा, हा या ठिकाणी पहा आता. ओके, काय सांगितलं त्यांनी? 7.1 भारतीय नागरिक तत्व आणि 7.2 पहा वयोमर्यादा. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? 7.2.1 वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. काय? वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब वगळता इतर संवर्गासाठी दिनांक 1 एप्रिल 2024. पहा बरं, निरीक्षण अधिकारी आणि परिमंडळ अधिकारी जर सोडले तर इतरांसाठी 1 एप्रिल 2024 पर्यंतची जी वयोमर्यादा आहे ती गणली जाणार आहे. म्हणजे ज्यांचं वय संपलं जरी असलं तरी 1 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही चालू शकता. कळलं? दुसरी गोष्ट, खालचा मुद्दा पहा, निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब जे रेड मध्ये दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत, म्हणजे ज्या दिवशी फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे त्या दिवसपर्यंतचा मुद्दा आहे. आले लक्षात? 2 मुद्दे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा ती त्या मुद्द्यांनुसार आहे. आणि खाली पहा का जे ब्लॅक मध्ये बोर्ड मध्ये दिसते आपल्याला, पहिलं पहा, एक मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना अनुज्ञेय असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील. ठीक आहे, ते सोडा. खाली घ्या, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सनिवी 2023 प्रकरण 14 कार्यभार दिनांक 3 मार्च 2023 अनुसार कमाल वयोमर्यादा 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येते. 3 मार्च 2023 का ज्या GR विषयी आपण बोलत होतो का हा 3 मार्च 2023 चा GR उद्या संपतोय. हा जो GR आहे हा उद्या संपत आहे. समजते का मी काय सांगतोय? हा GR उद्या संपतोय. उद्या म्हणजे 31 डिसेंबरला संपतोय, त्याची व्हॅलिडिटी 31 डिसेंबर पर्यंत. पण आयोगाने काय सांगितलंय का 3 मार्च 2023 पर्यंत 23च्या अनुसार कमाल वयोमर्यादा 2 वर्ष इतकी शिथिलता केलेली. आणि जाहिरात कुठे? जाहिरात जानेवारीत गेली ना. जाहिरात 5 जानेवारीला येते, फॉर्म भरायला 5 जानेवारीला सुरुवात आहे. जाहिरात जरी आज आली ना, फॉर्म भरायला 5 जानेवारीला सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला काय होतं का आपल्या विद्यार्थ्यांची मागणी काय होती का 31 डिसेंबरच्या आज जाहिरात आणा. त्याचं कारण हे होतं. लक्षामध्ये पण काळजी करू नका, जरी जाहिरात आपली 31 डिसेंबरच्या नंतर आली, आता नंतरच येणार ना, साहजिक आहे, आचारसंहितेच्या पूर्वी जरी आली तरी ही अट, ही मर्यादा 2 वर्ष शिथिल आहे. म्हणजे तुमचं जर 31 डिसेंबर पर्यंत वय जरी संपलं ना तरी काळजी करू नका, तुम्हाला अजूनही 2 वर्ष त्या ठिकाणी शिथिलता भेटणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला 2024ला जी जाहिरात येईल त्या जाहिरातीमध्ये जवळजवळ वय संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, ज्यांचं नुकतंच आज काल परवा वय संपलेले, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. हे MPSCच्या जाहिरातीवरून आपल्याला स्पष्ट होतं. समजलं? आलं लक्षामध्ये? त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो. त्याच्यामुळे काळजी करू नका, लोड घेऊ नका. जाहिरात आलेली मित्रांनो, नववर्षाची या पोलीस भरती सुरू होणार आहे. तुम्हाला पण माहिती आहे आचारसंहितेपूर्वीची घोषणा. फक्त एक गडबड अशी आहे की 2024च्या ज्या निवडणूक आहे, 2024चं जे इलेक्शन आहे मित्रांनो, हे इलेक्शन ना भूतो ना भविष्यात इलेक्शन असणार आहे, लोकसभेचं पण आणि विधानसभेचं पण. कारण का तुम्हाला माहिती, भारतात, महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं सुद्धा राजकीय वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चालतं किंवा कशा पद्धतीने महाराष्ट्रात सध्या राजकारण चालू आहे, ह्या गोष्टींचा जर सध्या अभ्यास केला पॉलिटिक्स दृष्ट्या तर बाकी निवडणुका मोठ्या प्रमाणात डेंजर होणार आहे, हे तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळं वयवाढ मिळणारी काळजी करू नका. दाट नाही, डायरेक्ट शक्यताच आहे. आणि नक्की जाहिरात जानेवारीत येईन का फेब्रुवारीत येईन याच्यामध्ये थोडासा अजूनही संभ्रम जरी असला तरी लक्षात ठेवा, कामकाज युद्ध पातळीवर चालू आहे, ऑफिशियली कामं चालू आहेत. ते काय आपल्याला सांगत नाही, प्रत्येक गोष्टीचा GR काढत बसत नाही. ते चला आज आम्ही इथल्या जागा आणल्या काढा GR, चला आज आम्ही तिथल्या जागा आणल्या काढा GR, असं नसतं. प्रॉपरली ऑफिशियली अधिकृतच GR त्यांना काढायचे असतात. भरती प्रक्रियेच्या टप्प्याटप्प्यावरले GR त्यांना काढायचे असतात. कोणत्याही माहितीचे GR काढत बसत नाही. मात्र माहितीची प्रक्रिया चालू आहे, इन प्रोसेस सगळी प्रक्रिया चालू आहे. काळजी करायचं कुठलंच काम नाही आणि नो टेन्शन. आलं लक्षामध्ये? मग त्यांची प्रक्रिया चालू आहे, मग आपली प्रक्रिया बंद ठेवून जमल का? नाही. मग आपली प्रक्रिया कधी चालू करणार? त्यांची जर युद्ध पातळीने चालू असेल ना तर आपली त्याच्या डबल युद्ध पातळीने शीघ्रगतीने आपली प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. म्हणजेच ग्राउंड आणि अभ्यास, ग्राउंड आणि लेखी. आलं लक्षामध्ये? याच्याकडे चांगलं लक्ष द्या मित्रांनो. आता भरती कोणत्याही वेळी पडू शकते. भरती पडल्यानंतर, जाहिरात पडल्यानंतर किती जीव काढला तरी तुम्हाला माहिती आहे, मग 1 मार्काने आपण राहतो एवढा जीव काढल्यानंतर. त्याच्यामुळे प्रॉपरली लक्ष द्या. सर्वांना नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा देतो. त्या संदर्भात मी चर्चा करेल तुमच्याशी उद्या. मात्र ॲडव्हान्समध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. त्याचबरोबर जे आपली जाहिरात येईलच, त्यासाठी तुम्ही तयारी करा. तयारी करण्यासाठी पण माझ्या तमाम महाराष्ट्रातील पोलीस भरती बांधवांना माझ्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा व्हिडिओ मी आज या ठिकाणी थांबतो, आपल्या लेक्चर या ठिकाणी थांबवतो. आलं लक्षामध्ये? पुढे जे मी काय तुम्हाला बॅच विषय किंवा पोलीस भरतीच्या बुक विषय सांगणार आहे
ते तुम्ही नक्की त्याचा लाभ घ्या, कारण का आता भरती जर पडली तर भरती पडल्यावर पुस्तक घेऊन उपयोग होत नाही, किंवा भरती पडल्यावर बॅच लावून उपयोग होत नाही. शांततेचा काळ आहे थोडासा, आता तुम्ही बॅच लावून पुस्तकं घेऊन त्याचा अभ्यास करू शकता. ओके, ठीक आहे, धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि हे पुस्तक आणि जाहिरातीचं पाहून घ्या. ओके. नुकतंच भरती संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली या ठिकाणी. भरतीची जाहिरात आचारसंहितेपूर्वी येण्याची दाट शक्यता आहे, अशी आत्ताच सकाळच्या पेपरला आपण बातमी पण पाहिलेली आहे. आणि मित्रांनो, तयारी करत असाल तर आपल्याला तयारी आत्तापासूनच करणं गरजेचं. त्यासाठी मित्रांनो मिशन खाकी बॅच ऑनलाईन बॅच आहे महाराष्ट्रातली मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही 50% ऑफ असणारी बॅच आहे मित्रांनो. म्हणजे 500 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरची तयारी मित्रांनो यामध्ये करता येणार आहे. तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता गुरुकुलसोबत मित्रांनो. ज्या या ठिकाणी टॉप एज्युकेटर मित्रांनो शिकवायला, अतिशय महत्त्वपूर्ण आणि टॉप एज्युकेटर या ठिकाणी शिकवायला मित्रांनो. विशेष म्हणजे ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच कालावधी 1 वर्ष आणि अनलिमिटेड आहे. महाराष्ट्रातली एकमेव बॅच अशी का तिचा अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस, म्हणजे तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता वर्षभरामध्ये. तुम्ही एखादा टॉपिक मराठीचा किंवा गणिताचा तुम्ही 100 नाही 200 वेळा पाहू शकता. अशी महत्त्वपूर्ण बॅच फक्त 500 रुपयामध्ये बॅच आहे मित्रांनो. तुम्हाला ऑनलाईन तुम्ही घर बसल्या बॅचचा लाभ घेऊ शकता. घर बसल्या तुम्ही बॅच करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि यामध्ये मित्रांनो 8600603715 विक्रम बोंद्रे सर यांना तुम्ही संपर्क करून हे बॅचचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. आजच प्रवेश निश्चित करा, कारण का भरती जवळ आलेली आहे लक्ष्मी, त्याच्यामुळे तुम्ही बॅचचा लाभ घेऊ शकता. अतिशय महत्त्वपूर्ण अशी मिशन खाकी बॅच 1 ही आपली आहे महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला. पोलीस भरतीची तयारी करताय ना, मग काळजी कसली करताय? पोलीस भरतीची पण जर तयारी करत असेल बॅच सोबतच विद्यार्थी म्हणजे आपलं जर पुस्तक छान पाहिजे असेल तर एक साधं बुक नाही महाराष्ट्रामध्ये, तर हे स्मार्ट बुक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक एक वेळ वाचा आणि आपलं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा मित्रांनो. नवीन सुधारित 11वी आवृत्ती ती मित्रांनो आलेली 2023-24 मित्रांनो. सिद्धेश्वर हडबे सरांचं जे स्मार्ट बुक सिरीज मधले हे एक अतिशय महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं बुक म्हणजेच पोलीस भरती ग्रंथ म्हटलं तर हरकत नाही. इतकं मोठं बुक म्हणजेच विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलेली मित्रांनो. आणि जे नाव आहे 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. विद्यार्थी मित्रांनो, काय हे पुस्तक घ्यायचे? कारण की 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रकांचं विषय न्याय, सूक्ष्म घटक न्याय, वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक महाराष्ट्रातलं. त्याचबरोबर सर्व विषयातील प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना आहे. सोबतच आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रशासनच्या स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मापक चक्क मोफत 1500 प्लस स्मार्ट QR कोड समावेशाचं. पोलीस प्रशासनाचं तुम्ही पानावरती टॉपिक वाचायचा आणि लगेच QR कोड स्कॅन करायचा का लगेच तुम्हाला लेक्चर पण त्या ठिकाणी भेटणार फ्रीमध्ये. 400 प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक, बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारं आणि महाराष्ट्रामध्ये जम्बो नावाने फेमस असणारं सिद्धेश्वर हडबे सर भारतीय प्रकाशनाचं अतिशय महत्त्वाचं बुक म्हणजे जम्बो 40,000. तर मित्रांनो, प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेलो साधारण आधारित प्रश्न स्मार्ट मान्य असणारं 40,000 जम्बो आजच खरेदी करा. आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त जम्बो म्हणा की तुम्हाला लगेच हा जम्बो ते काढून देतील. 40,000 जम्बो म्हणजेच पोलीस भरतीचा यशाचा मार्ग. धन्यवाद.